आजच्या कथेचं नाव आहे माणुसकी. चला तर कथेला सुरुवात करूया. शहरातील एका चर्चित दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्यांची चेष्टा मस्करी करीत होतो. तेवढ्यातच 70-75च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली. तिची कंबर वाकलेली होती. चेहऱ्यांच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती. त्या म्हाताऱ्या आजीचे डोळे खोल गेलेले होते, पण पाणीदार होते. तिला बघून काय जाणे नकळतच हात खिशात गेले. पण खिशातून पैसे काढण्यासाठी टाकलेला हात मागे काढत मी त्या आजीला विचारले, "आजी, तुम्ही लस्सी पिणार का?" आजीला असे विचारताच आजी कमी पण माझ्या आजूबाजूला बसलेले माझे मित्रमंडळी जास्तच अचंबित झाले. कारण मी त्या आजीला पैसे दिले असते तर जास्तीत जास्त 5 किंवा 10 रुपये देण्यात आले असते. पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती. त्या म्हाताऱ्या आजीने संकोचूनच हो असे म्हटले व आपल्याजवळ जे जमा मागून झालेले 6 ते 7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजलेच नाही, म्हणून मी त्यांना विचारले, "आजी, हे पैसे कशासाठी?" आजी म्हणाली, "या पैशांमध्ये तुमचे पैसे मिळवून माझे लस्सीचे पैसे भरून द्या." त्या म्हाताऱ्या आजीला पाहून मी आधीच भावूक झालो होतो आणि राहिलेली कसर आजीच्या त्या वाक्याने पूर्ण केली. का कुणास ठाऊक अचानक माझे डोळे भरून आले आणि त्या भरल्या डोळ्यांनीच मी लस्सीची एक ऑर्डर वाढवून घेतली. आजीने आपले पैसे आपल्या मुठीत बंद केले आणि जवळच जमिनीवर जाऊन बसली. आता मला मात्र माझ्या लाचारीचा आभास झाला. कारण मी तेथील दुकानदार, माझ्या मित्रमंडळी आणि बाकीचे ग्राहक यांच्यासमोर त्या आजीला खुर्चीवर बसा असे सांगू शकलो नाही. कुणी मला टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती. पुढील कथा ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुणी मला टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती की एक भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्याच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी. पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती. म्हणून लस्सी ग्लासातच भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीचा हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो. यावर कुणाला आपत्ती असण्याचे काहीच कारण नव्हते. माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले, पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला, "वर बसा साहेब. माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात, परंतु माणूस कधीतरीच येतो. आजच्या काळात माणसं तर भरपूर आहेत, पण त्या माणसांमध्ये माणुसकी असणारा माणूस
फार कमी बघायला मिळतो. तुम्हीही तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवा. आजची कथा आवडल्या असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.